या आपण पुढचा सामना इथे सुरू करूया. नारोली विरुद्ध स्मरणिका 11 संदप यांच्यामध्ये सामना इथे सुरू होतोय. आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. या षटकामध्ये तुम्ही पाहतात पॉवर प्लेचं षटक आहे राजू काठे आणि ओपनिंग बॅट्समन फ्रॉम द संदप टीम. स्ट्रायकिंगला मधुकर आणि नॉन स्ट्रायकिंगला स्वतः तुम्ही पाहतात रमेश. पंच सिग्नल करता सामना इथे सुरू होतोय. पॉवर प्ले आहे. 5 षटकांचा सामना. लॉंग ऑनला खेळाडू आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू सेट झालाय बाउंड्री लाईनवर पेट्रोलिंग करण्यासाठी. ऑल द बेस्ट. पहिला चेंडू राजू काठेचा. शॉर्ट ऑफ गुड लेंथ आहे. दिशा दिली फक्त चेंडू मागे जातोय. वेगाने ट्रॅव्हल होतोय. फाईन लेगच्या रिजन मध्ये चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. बघायचं आहे तिथे शर्यत लागली खेळाडू चेंडू मध्ये पण चेंडू थांबत नाहीये. चेंडू शर्यत जिंकतोय. सीमारेषे बाहेर 4 धावा. पहिल्या चेंडूवर उल्लेखनीय सुरुवात मधुकर पाटील कडून. मागच्या काही सीझन मध्ये आपण बघितलं, करंट सीझन मध्ये सुद्धा बघितलं तर 40+ क्रिकेटच्या माध्यमातून या संघटनेमध्ये आपण बघतोय भरपूर संघ आहेत आणि सर्वाधिक मालिकावीरचे अवॉर्ड जर कुठल्या खेळाडू मात्र मिळवले निश्चित तो फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो स्ट्रायकिंग एंडला मधुकर पाटील. एक ऑलराऊंडर खेळाडू आहे या संघामध्ये आणि चौकार आणि आगाज करत असताना सुरुवात करत असताना आपल्या डावाची आणि आपल्या स्वतःची सुद्धा 4 धावा. ओव्हर पिच आहे. ड्राईव्ह केले. कॉपी बुक स्टाईल फटका. अप्रतिम अप्रतिम क्षेत्ररक्षण अरुण गोरपेकर. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. बघा खेळाडूंच्या पर्सनॅलिटीवर जाऊ नका पण अप्रतिम क्षेत्ररक्षण त्यांच्याकडनं तुम्हाला सातत्याने पाहायला मिळते 40+ क्रिकेटच्या माध्यमातून. धावसंख्या धावफरक 1 ने पुढे सरकेल ती एकूण 5 धावा. नेक्स्ट बॉल फ्रॉम राजू काटे. स्ट्रायकिंग याला पहिल्यांदाच रमेश पाटील. ओव्हर पिच आहे. ऑन ड्राईव्ह ऑन साईडला प्लेस केलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक वेगाने लॉंग ऑन येतो. चेंडू उचलेल तोपर्यंत 2 धावांचा प्रयत्न फेक होते आणि इथे बघायचंय हाना आणि तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. थोडासा कॅज्युअल राहिला मधुकर पाटील. पॉपिंग रिच मध्ये आतमध्ये तो पोहोचलाय की नाही आता मात्र या गोष्टी SMD स्पोर्ट्सच्या माध्यमातून कव्हर केल्या जातील किंवा चेक केल्या जातील, कन्फर्म केल्या जातील की फलंदाज पॉपिंग रिच आतमध्ये पोहोचलाय की नाही. जेव्हा बेल स्टॉप झाल्या स्टंप वाकवले गेले अशा मुवमेंटला एक्झॅक्टली मधुकर पाटीलची पोझिशन कुठे होती, तो पॉपिंग रिच आतमध्ये होता की नाही, बॅट ग्राउंडिंग झाली की नाही, या सगळ्या गोष्टींचा इथे मात्र चर्चा निश्चित केली जाईल, विचारणा केली जाईल SMD स्पोर्ट्सला. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. क्लोज डिसिजन आहे. फेक चांगली झाली प्रश्नच नाही याच्यात तरी मात्र शंका नाही. अप्रतिम फेकी तुम्हाला पाहायला मिळते डीप मधून. तो फलंदाज बाद आहे. तर क्रीजच्या आतमध्ये पोहोचू शकला नाहीये. बॅट इन द एअर आणि चांगली फेकी तुम्हाला पाहायला मिळते ती संतोष काटेकडून. ब्युटिफुल थ्रो. बिग विकेट फॉर नारिवली टीम. फर्स्ट विकेट डाऊन. मधुकर पाटील बॅक टू द पवेलियन. धावसंख्या 10 फलकावर एकूण अंकित झाली मला सांगते सुभाष अशोक पाटील 6 धावा आणि नवीन फलंदाज त्याच्यात येतोय तो म्हणजेच सुभाष पाटील. पुढचा चेंडू ओव्हर द विकेट. शॉर्ट ऑफ गुड लेंथ आहे. कॉड बिहाइंडचं स्ट्रॉंग होईल पण पंच मात्र तुम्ही बघतात आपल्या जागेवर तटस्थ आहे. भरपूर एक्सपिरियन्स आहे, अनुभव भरपूर आहे दीपक चौधरी यांच्याकडे आणि ते सांगत असताना चेंडू लेग स्टिकच्या खूपच बाहेर वाईट सिग्नल पंचांनी केलाय. देर इज नो कनेक्शन बिटवीन बॉल अँड प्लेयर्स बॅट. कुठल्या प्रकारचा संपर्क नाहीये आणि मात्र वाईट बॉल. धावसंख्या 10 फलकावर 1 ने पुढे सरकेल ते एकूण 7 धावा. 10 फलकावर 7 लॉस ऑफ 1. चेंडू हवेमध्ये ऑन साईडला. चेंडू बघायचं क्षेत्र जज करतोय संतोष. चेंडूच्या खाली येतोय. जज करत असताना इथे ड्रॉप. एक लॉलीपॉप कॅच. चेंडू अजूनही शोधतायत ते मैदानावर. तिसऱ्या धावासाठी निघाले. 3 धावा इथे वगैरे पूर्ण होतात. गुड रनिंग. कौतुकास्पद कामगिरी. बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाज रेग्युलरच्या माध्यमातून अप्रतिम क्रिकेट ते खेळलेत. अनुभव त्यांच्याकडे दांडगा आहे आणि ते 2 फलंदाज रमेश आणि त्याचबरोबर सुभाष वेगाने या 3 धावा कंप्लीट करतायत. झेल सुटलाय. मगाशी आपण बघितलं की झेल सुटला त्याचे परिणाम सुद्धा तुम्हाला पाहायला मिळाले पण
थोडक्यासाठी बचावला. तो निश्चित म्हणे की खिडकाळी संघ. संदीपचा सुद्धा पुन्हा सतीशचा झेल टिपला गेला, पण इथे मात्र झेल सुटलाय तो रमेशचा. ऑन साइडला डीप मध्ये लॉंग लेगला कोणी नाहीये. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. 2 बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषा बाहेर, चौकार. तर पिंट्या भोयर यांच्या माध्यमात एक पारितोषिक आलंय. संतोषने झेल सोडलाय, त्याबद्दल 500 रुपयाचा कॅश प्राइस. आगळं वेगळं पारितोषिक. येस, अत्यंत आगळं वेगळं पारितोषिक आहे. झेल सुटलाय म्हणून 500 रुपयाचं पारितोषिक दिलंय संतोष काठेला. जर झेल पकड असं किती दिलं असतं मग, हा सुद्धा प्रश्न होता. हवेमध्ये चेंडू, लिडिंग एज, वेगाने चेंडू ट्रॅव्हल होते लॉंग स्टॉप रिझन मध्ये. 2 चेंडू 2 अप्रतिम चौकार सुभाष पाटीलच्या बॅटमधून. खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळते मैदानावर. पहिल्या सत्रामध्ये, पहिल्या षटकामध्ये धावा कुठल्या तब्बल मैदानावर ते 18. चौकारांची संख्या आतापर्यंत या षटकामध्ये एकूण 3 आहे. 3 चौकार पाहायला मिळते ते स्मरणिका 11 संदप या संघाकडून. आणि धावा कुठल्या मैदानावर त्या एकाकडेच्या मोबदल्यामध्ये, ते म्हणजेच 18 धावा धाव फलकावर. पहिला विकेट जो आपण बघितला मधुकर पाटीलच्या स्वरूपामध्ये, खूपच कॅज्युअल राहिला मधुकर पाटील दुसरी धाव पूर्ण करत असताना. आणि अशाच मुवमेंटला त्याची मात्र यष्टी वाकवली. धावची स्वरूपात सांघिक यश मिळालं ते नारिवली या संघाला. ऐकावधी क्रिकेट संघ नारिवली. ब्युटिफुल ड्रेस कोड. विश्वनाथ मस्कर स्वतः संघनायक आहेत. रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सल्लागार सुद्धा आहेत आणि खूप चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून. खूप चांगले क्रिकेटर असल्यामुळे मी पाहतात की आपल्या संघावर ते बारीक लक्ष ठेवून आहेत. कांबळपाड्याच्या स्पर्धेत सुद्धा जबरदस्त परफॉर्मन्स नारिवली संघाचा पाहायला मिळाला. टॉप 3 मध्ये या संघाने प्रवेश केला होता. एका षटकाखेर धावसंख्या 18 धावा धाव फलकावर. पहिलं षटक समाप्त होतंय. नवीन षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मनोहर भोईर येतोय गोलंदाजी करण्यासाठी. पॉवर प्लेचं दुसरं षटक आपण बघूया. 5 षटकांचा सामना. डीप मध्ये लॉंग ऑन आहे. मिड विकेटला खेळाडू सेट झालाय. डीप मध्ये खेळाडू लॉंग ऑफला थोडासा वाईडिश उभा आहे. सर्कलच्या आधी आपण बघूया पॉईंट आहे. शॉर्ट कव्हरला खेळाडू, फ्लाइंग स्लिपला खेळाडू, शॉर्ट फाईन लेग मध्ये खेळाडू. सर्कलच्या आधी थोडासा वाईडिश एक मिड ऑन उभा आहे आणि एक स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू. ओ ब्युटिफुल बॉल. विकेट कीपर कडनं मिस्टेक. मिस्टेक और बिग मिस्टेक. नक्की काय? ज्याप्रमाणे थोडासा आपण बघितलं की थोडंसं अपील झालं, सर्व खेळाडूंनी मात्र हारवत्री गेले. निश्चितच पॅटची आउटसाईड एज होती आणि झेली ते ड्रॉप होते तो रमेशचा. पहिल्याच चेंडू मात्र मनोहर भोईरचा आणि पहिल्या चेंडू मात्र एकदा तिथे अंकित झाली आहे. धावसंख्या धाव फलकावर 19 धावा एकाकड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक दुसरा पॉवर प्लेचा मार्गस्थ आहे मैदानावर मनोहरकडून. स्ट्रायकिंगला पहिल्यांदाच या षटकामध्ये येतो तो सुभाष पाटील. शॉर्ट ऑफ गुड लेंथ पूल केलाय. डीप मध्ये स्क्वेअरलीला कोणी खेळाडू जवळपास नाहीये. आउटफील्ड फास्ट त्या ठिकाणी आणि चेंडू सीमारेषा बाहेर फरार. चौकार. 3 चौकार बॅक टू बॅक पाहायला मिळतात. मागच्या षटकातल्या शेवटच्या 2 चेंडूवर 2 चौकार आणि ते मात्र पहिल्याच चेंडू फेस करत असताना प्रतिम चौकार बसूल केलाय तो सुभाष पाटीलने. धावसंख्या धाव फलकावर 23. पहिला फलंदाज बाद झाला खूप लवकर पहिल्या षटकामध्ये. संघाची धावसंख्या धाव फलकावर 6 असताना आणि त्यानंतर सेकंड विकेटसाठी, दुसऱ्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते स्मरणिका 11 संदर्भ या संघाच्या माध्यमातून. 2 फलंदाजांकडून रमेश पाटील आणि सुभाष पाटील. सध्या सुभाष जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. ऑलराऊंडर परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. या सीझनमध्ये सुद्धा चेंडू पाठवून द्यायचा आहे. बघा चेंडूची मागणी करतायत. आतापर्यंत आपण या स्पर्धेमध्ये बघतोय पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली सर्वात जास्त 72 धाब्यांची. म्हणजेच बाळा बोराडेने त्याचबरोबर उमेश जाधव यांच्यामध्ये. संघ हेदुटणे या संघाच्या विरुद्ध. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी पार्टनरशिप आपण बघितली कोमल हिरवाळे आणि निलेश पांचाळ यांच्यामध्ये 44 धाव्यांची 58 धावांची. हा चेंडू हुक केलाय. सेफ शॉट आहे. फाईन लेग बाउंड्रीला वेगाने क्लिअर करेल. 1 बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषा बाहेर चौकार. चौथा चौकार बॅक टू बॅक सुभाष पाटीलच्या बॅटमधून. जबरदस्त बॅटिंग विस्फोटक अंदाजमध्ये सुभाष पाटील खास करून
अटॅकिंग मोडमध्ये 4 चेंडूत 4 चौकार, आतापर्यंत 4 चेंडूत 16 धावा अंकित केल्या आहेत वैयक्तिक त्या सुभाष पाटीलने. नेक्स्ट बॉल मनोहर भोईर. इनसाइड एज आहे, प्लेड ऑन होण्याची संधी निश्चित होती, पण चेंडू बॅटची आतली कट घेऊन पायाला ब्रश झाला. नशिबान ठरला थोडासा, मागे आला नाही चेंडू. फक्त एकच धाव मिळेल 30 फलंदाज सुभाष पाटीलला. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल ती स्मरणिका 11 संदप संघाची 28 धावा 28. ही जोडी फोडणं इम्पॉर्टंट असेल ती म्हणजे नारिवली संघासाठी, आणि ही जोडी तुम्हाला डोकेदुखी ठरू शकते. रमेश पाटील आणि सुभाष पाटील. मनोहरचा पुढचा चेंडू शॉर्ट ऑफ गुडने ते पाटला केल्या चेंडूचा. स्क्वायर कट करण्याचा प्रयत्न होता, थोडासा फलंदाज मागे होता, याचा फायदा उचललाय आणि ऑफस्टोनच्या थोडासा बाहेर किंचित बाहेर चेंडू ठेवला शॉर्ट ऑफ गुडलेन वरून. सुभाष येतोय, रमेश जवळ काहीतरी चर्चा करतोय, सिग्नल करतोय, कानमंत्र देतोय, आणि बघायचं कानमंत्र कशा प्रकारे इम्प्लिमेंट करणार पुढच्या चेंडूवर रमेश पाटील. पहिल्या सत्रामध्ये चांगली बॅटिंग आतापर्यंत आपण पाहतोय ती स्मरणिका 11 संदप या संघाची. नेक्स्ट बॉल पाताडी एंडकडून थोडासा ओव्हरपिच आहे, समोर एक्झिक्यूट केलाय, मिस टाइम फटका आहे, क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत, थोडंसं सावरत असताना चेंडूला ते कव्हर केलं, तोपर्यंत 2 धावा सहज इथे पूर्ण होत्या त्या चेंडूवर आणि धावसंख्या धावफलकावर 30. थोडासा मिस टाइम, बॅटचं स्टिकर त्या ठिकाणी चेंडूला तुम्ही बघता चेंडू कनेक्ट होतोय आणि त्यामुळे जास्त चेंडू लांब जात नाहीये. सर्कलच्या थोडासा किंचित बाहेर चेंडू पडलाय आणि तोपर्यंत 2 धावे कंप्लीट करून धावसंख्या 30 धावा तुम्हाला पाहायला मिळते धावफलकावर. 2 षटकांची समाप्ती 15 ची गती राखली आहे. की पहिल्या षटकामध्ये तुम्ही पाहतात मैदानावर आपण जेव्हा धावा बघितल्या त्या 18 होत्या, त्या षटकात आल्या त्या 12 धावा, एकूण धावसंख्या धावफलकावर 30. 30 लॉस ऑफ 1. एकमेव फलंदाज बाद झालाय 6 या धावसंख्येवर, संघाची धावसंख्या 6 असताना, पण त्यानंतर मात्र चांगली पार्टनरशिप 24 धावांची आतापर्यंत दुसऱ्या विकेटसाठी. पार्टनरशिपचा मागाशी आपण उल्लेख केला, दुसऱ्या विकेटसाठी पार्टनरशिप आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 58 धावांची निलेश पांचाळ आणि त्याचबरोबर कोमलमध्ये पिसोली संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली नारिवली संघाच्याच विरुद्ध. त्यानंतर आपण बघितलं तिसऱ्या विकेटसाठी पार्टनरशिप आपण बघितली आहे ती म्हणजेच 42 धावांची रवी भोईर आणि शनिदास भोईर यांच्यामध्ये उंबाली संघाच्या माध्यमातून चिंचोळ्याच्या पाड्याच्या संघाच्या विरुद्ध. सुनी भोईर यांचं आगमन झालं पिसवलीचे आणि लग्नपत्रिका आहे ती की लग्नपत्रिका, हां लग्नपत्रिका घेऊन मला असं वाटतं की टुर्नामेंटचा इन्व्हिटेशन कार्ड घेऊन आलेत की काय. 2 षटके संपली, धावसंख्या धावफलकावर 30. मागचं वर्षभर आमचं काही कॉन्टॅक्ट नाही आहे, पण आम्ही सातत्याने KDMCच्या ग्राउंडवर आम्ही सराव करत असतो सकाळपाडा संघाच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होते तो लक्ष्मण गोरपेकर. सफरा मैदान म्हटल्यानंतर तुम्हाला ह्या गोष्टी पाहायलाच मिळतात, पक्ष्यांचा थवा. थोडासा ओव्हरपिच आहे, थोडासा लांब राहिला फलंदाज सुभाष. जजमेंट चुकले सुभाषचं, कव्हर्समध्ये चेंडूला खेळायचं होतं, टायमिंग झाला नाहीये, बॅटची आतली कड आणि तोपर्यंत 1 धाव. तर स्मरणिका 11 पाटील संदप संघाचे पुरस्कर्ते वैभव पाटील यांचे इथे आगमन झालंय. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे या क्रिकेट स्पर्धेमध्ये. धावसंख्या 31. ऑन साईडला क्रॉस बॅटेड शॉट आहे, डीपला क्षेत्ररक्षक आहे, स्क्वेअरलीमध्ये चेंडू कव्हर करतात, गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. हनुमान आहे तिथे, एकमेव धाव. धावसंख्या धावफलकावर 32 लॉस ऑफ 1 विकेट. तिसरं षटक मार्गस्थ आहे. स्ट्रायकिंगला पुन्हा एकदा सुभाष पाटील. मागचा फटका थोडासा मिसटाईम झाला होता, इनसाइड एज लागली होती, अंदाज चुकला होता. बघायचंय काय उत्तर असेल पुढच्या चेंडूवर. क्रॉस बॅटेड शॉट आहे, अप्रतिम फटका, गॅपमध्ये एक्झिक्यूट केलाय, वॉट अ शॉट, फटका बनवलाय, स्लॉग स्वीप, चौकार. आउटसाइड दी ऑफस्टम चेंडू होता, स्लोअर वन चेंडू होता, पण काय खेचलाय हा फटका, पूल केलाय आणि चौकाराने धावसंख्या वेगाने पुढे सरकवली आहे. इनिंगमध्ये जर आपण बघितलं सुभाष पाटीलच्या बॅटमधून हा 5वा चौकार पाहायला मिळतोय आणि त्या संघाची धावसंख्या जाऊन विसावली आहे. धावफलकावर एकूण 36. 36 लॉस ऑफ ओनली 1. 30 धावांची पार्टनरशिप आतापर्यंत दुसऱ्या विकेटसाठी. त्या स्पर्धेत आपण बघितले 58 धावांची पार्टनरशिप, जी मात्र एक रेकॉर्ड आहे या दादुरी चषकामध्ये. स्टेप आउट खेळायचा प्रयत्न होता, अंदाज पुन्हा एकदा चुकलाय, स्लोअर वन चेंडू मिस जज होतोय तो सुभाष पाटीलकडून. सुभाष पाटीलकडून हा पहिला चेंडू निर्धाव गेलाय आतापर्यंत या इनिंगमध्ये.
नेक्स्ट बॉल. चेंडू हवेमध्ये मिस टाइम. शॉर्ट सिलेक्शन चुकलंय आणि तुम्ही पाहतात मैदानावर फलंदाज बाद होतोय. दुसरा धक्का लागलाय 36 या धावसंख्येवर. 30 धावांची पार्टनरशिप मात्र मोडीत काढली आहे. ती गोलंदाज लक्ष्मण गोरपेकरने आणि कॉड बियांच्या स्वरूपात बाद होतोय फलंदाज तो सुभाष पाटील. न्यू बॅट्समन ॲट नंबर 4 विनोद पाटील. एक यशस्वी संघनायक म्हणून भूमिका खूप चांगली पाहायला मिळते आतापर्यंत 40+ क्रिकेटच्या माध्यमातून स्मरणीय केल्या संदप या संघाची. पण आज मात्र विवादात या स्पर्धेमध्ये कप्तानची भूमिका प्रवीणच्या खांद्यावर. विनोद स्ट्रायकिंग एंडला, कारण कॉड बॉयच्या सुरुवात फलंदाज सुभाष पाटील तिथे बाद झाले, त्यामुळे त्याची जागा स्ट्राईक एंडला विनोद घेईल. धावसंख्या दाफरकर 36, 2 गडी बाद. कमबॅक करण्याचा प्रयत्न इथे मात्र केलाय लक्ष्मण गोरपेकरने. बिफोर द ड्रिंक हे षटक तुम्हाला पाहायला मिळते ते म्हणजेच लक्ष्मणकडून, आणि या षटकात आपल्या संघाला एक महत्त्वाची सफलता मिळवून दिली आहे ती लक्ष्मण गोरपेकरने. धावा खर्च केल्या आतापर्यंत या षटकामध्ये 6, 1 डॉट 1 विकेट असे एकूण 5 चेंडू झालेत. ड्रिंक ट्रॉली रेडी राहायचं आहे. आपण SMD स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण बघू शकता. स्मार्टफोनवर, लॅपटॉपवर, कम्प्युटरवर, स्मार्ट टीव्हीवर सुद्धा तुम्हाला या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहायला मिळते दातिवली चषकाचं. नेक्स्ट बॉल लक्ष्मण गोरपेकर. ओव्हरपिच आहे, हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. झेली ते होणार का? थोडेसे थांबतायत आणि तोपर्यंत सहज 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. स्कोर मूव्ज ऑन 38 आफ्टर 3 ओव्हर. 12.66 ची गती आणि 38 धावा कुठल्याच मैदानावर. प्रथम फलंदाजी करत असताना स्मरणिका 11 संदप या संघाने नारिवली संघाच्या विरुद्ध आई गावदेवी क्रिकेट संघ नारिवली या नावाने संघ इथे खेळतोय आणि नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पण दुसऱ्या विकेटची पार्टनरशिप आपण बघितली 30 धावांची रमेश आणि सुभाषमध्ये, आणि ती खूपच इम्पॉर्टंट ठरणार आहे या स्पर्धेमध्ये. खेळत असताना स्मरणिका 11 संदप हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. 3 षटकांच्या धावसंख्या धावफरकार एकूण 38 धावा आणि 2 गडी बाद. तर 3 षटकांच्या धावसंख्या 38 धावा धावफलकावर. ड्रिंक ब्रेक कंप्लीट झालाय. 4थं षटक घेऊन गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होईल. बघायचं आतापर्यंत 3 षटकात आपण 3 फ्रेश गोलंदाज बघितलेत. राजू काठे, त्यानंतर मनोहर भोईर आणि लक्ष्मण गोरपेकर असे 3 गोलंदाज वापरलेत. पण 3 गोलंदाज फक्त 2च गडी बाद करू शकलेत. एक सुद्धा फलंदाज तुम्ही जर बघितला तर धावची सुरुवात एक सांघिक यश आहे, तर एक मात्र फलंदाज बाद करू शकला तो म्हणजे लक्ष्मण गोरपेकर सुभाष पाटीलच्या स्वरूपामध्ये. गोलंदाजी मार्गावर नवीन षटक घेऊन गोलंदाजीसाठी येतोय मनोहर भोईर. धावसंख्येचा आलेख थोडासा कमी होत चाललाय, कारण पहिल्या षटकात 18 धावा, त्यानंतर आपण 12 धावा बघितल्या. मागच्या षटकाला त्या फक्त 8 धावा. आणि बघायचं आहे मनोहर भोईरकडनं सुद्धा संघ नाही की ते अपेक्षा करतो की कमी धावा इथे खर्च व्हाव्या जेणेकरून एक विकेट सुद्धा मिळावी. स्ट्रायकिंगला फलंदाज तुम्ही पाहतात फलंदाजीला आलाय तो म्हणजेच रमेश पाटील आघाडीचा फलंदाज. कट केला, अप्रतिम फटका, शॉट, लाजवाब फटका, डोळ्यांचं पारणं फेडणारा. चेंडूचा पाठला केला आणि काय फटका एक्झिक्यूट केलाय. शॉट वाईड अँड एक्झिक्यूट, ब्युटिफुल स्ट्रोक ओव्हर द गलीच्या डोक्यावरून. तिथे मात्र विश्वनाथ शेठ मस्कर जात आहेत मैदानाच्या आतमध्ये फील्डिंग करतायत स्वतः कॅप्टन, आणि मस्कर यांच्या डोक्यावर तुम्हाला पाहायला मिळतं अप्रतिम फटका वसूल केलाय तो रमेश पाटीलने. स्कोर मूव्ज ऑन 42, 42 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना खिडकाळीचे रामदास पाटीलना विनंती करतो आपण यायचं व्यासपीठावर. मिस टाइम फटका आहे, पण इथे मात्र त्याला खेळाडूला बीट करून चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
खिडकाळीचे रामदास पाटील आपणास विनंती, आपण येऊन व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. मनपूर्ण हार्दिक हार्दिक स्वागत या दातेरी चषकामध्ये. रमेशचा झेल मगाशी आपण बघितलं की संतोष काटेने सोडला होता आणि तोच आता मात्र रमेश इथे मात्र भारी पडतोय नारिवली संघावर. बॅक टू बॅक 2 चौकार. सुपर बॅटिंग फ्रॉम रमेश. जर्सी नंबर 07. धावसंख्या 10 फलकावर 46. हा चेंडू आपण थोडासा मात्र ऑर्थोडॉक्स फटका आहे. खेळायचा होता कुठे चेंडू, निश्चित बॅटचा कुठच्या एजला चेंडू लागतो निश्चित तुम्ही बघताय. टायमिंग झाला नाही आहे फटका, फक्त वेगाने बॅट फिरवली होती ती म्हणजेच रमेश पाटीलने. धावसंख्या 10 फलकावर 47 धावा. 14 षटक मार्गस्थ आहे. चांगली धावसंख्या रचण्याचा प्रयत्न इथे होतोय. एक चांगले टोटल इथे उभारण्याचा प्रयत्न इथे मात्र होतोय. नवीन फलंदाज स्टार्टिंगला विनोद पाटील येतोय मैदानाच्या आतमध्ये. खूप सुंदर असं नयनरम्य दृश्य तुम्हाला पाहायला मिळते आकाशामध्ये. पक्षी गिरट्या घालतात मैदानावर. 47 लॉस ऑफ 2. हो, कट करण्याचा प्रयत्न होता. अपील कॉट बिहाइंडचं पंचांकडे, पण पंचांवर त्याचा काहीच इम्पॅक्ट नाहीये. असे पक्षी बघितल्यानंतर नितीन म्हणेन की मच्छिने पाटील यांचं वाक्य लगेच डोळ्यासमोर येतं किंवा कानावर येतं. बर्ड्स आर फ्लाइंग इन द एअर. 47 लॉस ऑफ 2. 14 षटक मार्गस्थ असताना चांगला कमबॅक केलाय. 2 चौकार आल्यानंतर गोलंदाज मनोहर भोईर. शॉर्ट ऑफ गुड लेंथ आहे. बॅक टू द बॉलर. चांगला प्रयत्न, क्षेत्रक्षण चांगला होते गोलंदाजाकडून. गुड फिल्डिंग. क्विक सिंगल घेतली आहे चेंडूवर फलंदाज विनोदने आणि धावसंख्येला आकार दिला. धावफल करतो 48 धावा. आपण बघूया बॅटिंग आतापर्यंत. रमेश पाटील आतापर्यंत या इनिंगमध्ये 2 चौकाते सुद्धा तुम्हाला मगाशी पाहायला मिळाले या षटकामध्ये. त्याबद्दल निश्चितच त्याच्या बॅटमधून कुठलाही मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला नव्हता. 9 चेंडू आतापर्यंत 17 धावांचं योगदान रमेश पाटीलकडून. धावसंख्या 48. 2 गडी बाद. हा चेंडू पुन्हा दानावर थोडासा फटका. आउटसाइड एज मागे जातो चेंडू. वेगाने ट्रॅव्हल होतोय शेतशे चेंडूच्या मागे, पण चेंडू कधी ते कव्हर करणार का? पण चेंडू थांबत नाहीये. चेंडू सीमारेषे बाहेर निघून जाते. आउटफील्ड त्या ठिकाणी सुद्धा फास्ट आहे. सीमारेषे बाहेर चौकार. 50 अप फॉर स्पर्टिकल 11 संदप. 50 धाव सुद्धा पूर्ण होते त्या संघाच्या. धावसंख्या 10 फलकावर 52. 52. 13.00 ची गती. तब्बल 52 धावा धावफलकावर. पुढच्या सामन्यासाठी खांबरपाडा विरुद्ध नागाव संघाच्या संगणकाला इन्व्हाइट करतोय आपण. टॉससाठी रेडी राहायचंय. क्वार्टर फायनलचा सामना 5 षटकांचा सामना पाहायला मिळेल. खांबरपाडा विरुद्ध नागाव दोन्ही संघाचे संगणक सज्ज राहायचंय आपण नाणेफेक करण्यासाठी. संघटनेची स्थापना झाली. निश्चित प्रत्येक संघाने मात्र एक जबाबदारी स्वीकारली. प्रत्येकाला हाच प्रयत्न आहे प्रत्येक संघाचा, प्रत्येक संघनायकाचा. आपले खेळाडू फिट राहायला पाहिजे. चांगलं क्रिकेट आपण सुद्धा खेळू. रेग्युलर क्रिकेटच्या माध्यमातून आपण आपला एक काळ गाजवला आहे, पण 40+ माध्यमातून सुद्धा आपण आपलं एक नाव करायचं आहे. त्यामुळे प्रत्येक संघ, प्रत्येक खेळाडू, प्रत्येक संघनायक प्रयत्नशील आहे. गोलंदाजी मार्कवर निर्णायक षटक घेऊन येतो शरद. 2 स्पेल पूर्ण केले गोलंदाज मनोहरने. 2 स्पेलमध्ये धावा खर्च केल्या त्या एकूण 26 धावा आणि सफलता त्याला मिळाली नाहीये. ही एक बाजू राहिली आहे. लास्ट ओव्हर टू गो फ्रॉम शरद. निर्णायक षटक तो घेऊन गेला गोलंदाजी मार्कवर आणि त्याला सामोरं जाईल स्ट्रायकिंगला फलंदाज विनोद पाटील. चेंडू हवेमध्ये उंच गेलाय, समोर एक्झिक्यूट केलाय. क्रॅकिंग शॉट. बाउंड्रीच्या जवळजवळ 1 फूट अगोदर चेंडू मात्र लँड होतोय सीमारेषे बाहेर चौकार. निळजे गावचे श्रीपद मात्रे यांचं आगमन झाले. मनपूर्ण हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम या क्रिकेट स्पर्धेमध्ये, दातुली चषकामध्ये. प्लस ग्रामीण क्रिकेट संघटनेचे माजी उपाध्यक्ष म्हणून त्यांनी मात्र कामगिरी पाहिली. श्रीपद मात्रे यांचे इथे आगमन झाले. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्या आज चौकाराच्या मैदानात वेगाने पुढे सरकली. ती एकूण अब तक 56. 56 ऑन द बोर्ड. 56 धावा धावफलकावर. SMD स्पोर्ट्सच्या माध्यमातून तुम्ही या स्पर्धेचा थेट प्रक्षेपण बघू शकता.
पंकज माळी, भूषण पाटील यांच्या खांद्यावर खूप मोठी जबाबदारी, परिवार त्यांचा वाढलाय, टीम त्यांची वाढली आहे आणि खूप चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आउटसाइड एज, मागे जाते चेंडू, गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि खराब क्षेत्ररक्षण, चेंडू वेगाने ट्रॅव्हल होईल. त्या ठिकाणी तुम्ही पाहता थोडासा आउटफील्ड अजून वेगवान आहे, सीमारेषे बाहेर या 4 धावा. तर खंबाळपाड संघाचे संघनायक उपस्थित होते सूरज चौधरी आणि नागाव संघाने सुद्धा मात्र रिपोर्ट करायचंय. खूप चांगली जर्सी पाहायला मिळते. सूरज चौधरी एका बाजूने तुम्ही पाहतात नाना इथे उपस्थित आहेत. $60 ऑन द बोर्ड, 60 धावा धाव फलकावर. चांगली धावसंख्या म्हणावी लागेल स्मरणिक 11 संदर्भ संघाच्या माध्यमातून. चांगली बॅटिंग, रमेश पाटील खेळतोय, विनोद खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. 22 धावांचं योगदान सुभाषने सुद्धा दिलं मैदानाच्या आतमध्ये. मधुकर लवकर तंबूत परतला. चेंडू उंच गेलाय, झेल असणार आहे, बघा क्षेत्ररक्षक जज करतोय अँड विकेट. एक्झॅक्टली खेळाडू तिथे मात्र जागेवर उभा होता, कुठल्या प्रकारचा फुटवर्क करावं लागलं नाही, जागेवरनं हल्ला सुद्धा नाही आणि बरोबर त्याच्या हातामध्ये झेल जातोय. फलंदाज बाद होते तो विनोद पाटील. 60 धावांवर तिसरा धक्का लागलाय. विकी शेरा सुद्धा आगमन झाले, मनपूर्वक स्वागत आहे विकी आपलं सुद्धा. सूरज चौधरी रेग्युलर क्रिकेटर आहेत, रेग्युलर प्रॅक्टिस करणारे सर्व खेळाडू आहेत सातत्याने. $60 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. न्यू बॅट्समन सतीश पाटील येतो तो 5व्या क्रमांकावर फलंदाजीला. नेक्स्ट बॉल फ्रॉम शरद. धावसंख्येचा आलक आपण बघितला पहिल्या षटकामध्ये 18, नंतर 12, नंतर 8, नंतर मागच्या षटकात 14. $60 लॉस ऑफ 3. शरद, एक वेगळी ऍक्शन आहे शरदची. शॉर्ट ऑफ गुड लेंथ, कट केल्या चेंडूला हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत पण काहीच उपयोग नाही, चेंडू खूप लांब आहे. डीप स्वीपर कव्हर, सीमारेषे बाहेर, चौकार. गुड शॉट, सुपर शॉट, सुपर शॉट. ताकद भरपूर होती या फटक्यामध्ये. जेल सोडल्यानंतर मी किती आक्रमक होऊ शकतो याचा अप्रतिम नमुना पाहायला मिळतोय तो रमेश पाटीलच्या बॅटमधून. तिसरा चौकार वसूल केलाय या इनिंगमध्ये. क्लासिकल बॅटिंग अँड स्कोर मोज ऑन 64. 64 धावा धाव फलकावर. निर्णायक षटक मार्गस्थ आहे. बघायचं आहे अजून की धावसंख्येचं इथे उद्दिष्ट इथे उभारणार तो स्मरणिका 11 संदर्भ संघ. फुल टॉस समोर एक्झिक्यूट केलं, गॅपमध्ये चेंडू वन बाउन्स, सीमारेषे बाहेर निघून जाईल. अजून एक चौकार. गुड शॉट. आणि स्पर्धेतल्या कंप्लीट झाले ते तब्बल 2050 धावा कंप्लीट होत आहेत. थँक्यू अशोक. ही चांगली माहिती मला आमच्या गुणसंख्येच्या माध्यमातून मिळते आणि त्यासाठीच 40+ क्रिकेटच्या सर्व क्रिकेट स्पर्धेसाठी नियुक्ती झाली आहे ती अशोक पाटीलची. 2050 धावा, 2500 धावा, 2050 धावा कंप्लीट झाल्या त्या स्पर्धेमध्ये. हा रेकॉर्ड राहिला आहे या दातिवली चषकाचा. नेक्स्ट बॉल. चेंडू हवेमध्ये, डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक काय चेंडू कव्हर करतो परंतु 2 धावांचा प्रयत्न. रमेश थोडासा मात्र बाधित, पायामध्ये इथे क्रॅम्प आलाय त्याच्या. बघायचं फलंदाज इथे मात्र पॉपिंग रिचार्ज मध्ये पोहोचलाय की नाही या गोष्टी मात्र पंच कन्फर्म करतील. फलंदाज बाद आहे तिथे.
तर 2 धावा पूर्ण आहेत, तर 2 धावा ऍड केल्या जातील धावफलक मला सांगतील अशोक. 70 ऑन द बोर्ड, 70 धावा धावफलकावर. आणि एकंदरचं लक्ष ठेवलं ते नारोली संघासमोर. आता खामगाव संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. नागाव संघ आपण सुद्धा रिपोर्ट करा. नागाव संघाचे संघनायक चला बघा. आम्हाला सकाळी जेव्हा कृष्णागिरी यांच्याशी आम्ही जेव्हा संपर्क साधल्याशी त्यांनी सांगितलं की इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं महत्त्वाचं आहे. आणि येस मोतीराम इथे उपस्थित, थँक्यू. हॅलो. दीपक कन्फर्म करायचं आहे. दीपक 2 धावा कंप्लीट झाल्यात, कंप्लीट आहेत ना? तर ग्रामीण 40+ संघटनेचे माजी उपाध्यक्ष श्रीपद म्हात्रे यांच्या शुभास आपण टॉस करणार आहोत. या दोन्ही कॅप्टन 5 ओव्हरची मॅच असेल. नागाव विरुद्ध स्वर्गीय शिवाजीदादा शेलार क्रिकेट संघ खंबाळपाडा. 5 ओव्हरची मॅच असेल. टॉस करतोय आपण श्रीपद म्हात्रे सरांच्या शुभ हस्ते. 5 ओव्हरची मॅच असेल. क्वार्टर फायनलची मॅच आहे. दोन्ही संघांनी 2-2 सामने जिंकलेत. छापा असा कॉल केलाय. नागाव संघ टॉस विने. तर श्रीपद म्हात्रे सरांचा आपण सत्कार करणार आहोत. तर विकास मडवी साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत. या श्रीपद म्हात्रे सर, आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. 40+ संघटनेचे माजी उपाध्यक्ष सुद्धा राहिलेत. टॉस नागाव संघाच्या बाजूने लागलाय. दुसरी क्वार्टर फायनल, पहिली क्वार्टर फायनल मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिला संघ कोणता असेल सुपर 3 मध्ये यासाठी लढत सुरू आहे. श्रीपद म्हात्रे सरांचा सत्कार होतोय. प्रेमाची शाल आणि मोमेंटो. तर त्यानंतर नारळीचे माजी सरपंच किसन मोहिर साहेब सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचे सत्कार करतील विकास मडवी. तर या किसन मोहिर साहेब, माजी सरपंच नारळीचे. धन्यवाद प्रसाद परब सर. स्वर्णिका पाटील 11 संदर्भ संघाने पहिल्या सत्रामध्ये 70 धावा कुठल्याने त्याचं कारण आपण पाहिलं तर रमेश पाटीलचा सोपा झेल सुटला आणि खूप चांगली बॅटिंग त्यांनी केली. गोलंदाज विनोद. पहिला चेंडू आपण पाहतोय राजू काटेसाठी, आपण पाहतोय कार्पेटच्या माध्यमातून खेळतायत रमेश पाटील आहेत तिथे. जे रमेश पाटीलने खूप चांगली बॅटिंग केली. पुढच्या मॅचमध्ये नागाव संघ टॉस विन आहे. दुसरी क्वार्टर फायनलची मॅच 5 षटकांची असेल, लक्षात घ्या. कंबरपाड आणि नागाव संघ याची नोंद घ्यायची. 5 ओव्हरची मॅच आहे. एक चांगली संकल्पना जवानमान क्रिकेट संघ दातवली 40+. खूप कमी वेळा क्वार्टर फायनलच्या मॅचेस 5 षटकांच्या पाहायला मिळतात प्रसाद सर, आणि यासाठी प्रमोद मडवी आणि त्यांच्या टीमला धन्यवाद देईन. सुंदर सुंदर चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. वेरिएशन चांगलं आहे. विनोद पाटील या गोलंदाजाकडे कॅप्टन कूल म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे. मैदानाच्या बाहेर सुद्धा खूप चांगले संबंध.
तर सुरू करायची मॅच. एक सिंगल आली. चांगली गोलंदाजी. हेच वैशिष्ट्य विनोद पाटील यांचं. व्हेरिएशन चांगले त्यांच्याकडे, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतायत. क्रिकेटमध्ये भरपूर प्रेम विनोद पाटील यांनी मिळवले. खास करून संबंध खूप रिलेशन खूप चांगले जपले जातात त्यांच्या माध्यमातून क्रिकेट या खेळामुळे. अजून एक चांगला चेंडू तुम्हाला पाहायला मिळतो. जणू काय ऍक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी करत असताना विनोद. धावांचा ऑलरेडी डोंगर उभारलाय स्मरणिका पाटील 11 संदप टीमने. वैभव पाटील या संघाचे लकी पुरस्कर्ते राहिलेत. तर खेळ या संघाने खूप चांगला केलाय. काही पॅकर्स सुद्धा लकी असतात पुरस्कर्ते. हा चेंडू ऑन साईडला वळवायचं होतं, मात्र शॉट फाईन लेगच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक खूप वेगाने येत आहेत. सतीश पाटील आहे तिथे बघा. नेहमीच चांगली फिल्डिंग दाखवली सतीश पाटील यांनी. अरविंद बॅकअपसाठी आहेत. अरविंद पाटील आहे तिथे. सुरेश पाटील असतील. 40+ संघटनेचे उपाध्यक्ष आपण पाहतो गिरीश पाटील यांना इन ऍक्शन मध्ये पाहतायत. बऱ्याच वेळा वेळ त्यांच्याकडे कमी असतो, जॉबला येत वेळात वेळ काढतात नक्कीच ते. आणि क्रिकेट हे त्यांचं फॅशन आहे. विनोद राईट मोर द विकेट. इथे मात्र चेंडूला टॅप केलाय. प्रवीण पाटील आहेत. प्रवीण पाटीलला माहिती आहे एक धाव ऑलरेडी गेलेली आहे. आणि षटक क्रमांक पहिले इथे समाप्त होते. सुरेख गोलंदाजी केली आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये विनोद पाटीलने फक्त 3 धावा दिल्यात. कारण 71 धावांचं जर पाठलाग करायचं पहिल्या षटकात 15-20 धावा यायला हव्या होत्या. मात्र गोलंदाजी चांगली झाली. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. यासाठी हा नंबर 1चा संघ आहे 40+ क्रिकेट मधला. स्मरणिका पाटील 11 संदप. 4 चॅम्पियनशिप या संघाने आतापर्यंत पटकावले. 2 तिसरे क्रमांक एकाच दिवसात पटकावले होते. उंबाटेच्या स्पर्धेत आणि रेल्वे ग्राउंड इथे तुम्ही सुजित नलावडे साहेबांची स्पर्धा पाहिली, नगरसेवक चषक, त्या स्पर्धेत सुद्धा या संघाला 3रा क्रमांक मिळाला 40+च्या माध्यमातून. म्हणजे 6 ट्रॉफीज आतापर्यंत या संघाने जिंकले या सीझन मध्ये. फॉर्म मध्ये नारिवली संघाला कमी लेखून चालणार नाही. त्यांची कामगिरी चांगली आहे. देसाई संघाने खूप चांगला खेळ केलाय. हे संघ सातत्याने तुम्हाला पाहायला मिळत आहेत. खंबालपाडा संघ असेल, मानपाडा, देसाई, वाडेघर ने सुद्धा एक स्पर्धा जिंकली होती. दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज प्रवीण पाटील येत आहेत, स्वतः कॅप्टन. आज विनोद पाटील थोडेसे उशिरा आलेत, त्यामुळे कॅप्टनची भूमिका प्रवीण पाटीलला पाहावी लागली. 40+ संदप संघ ज्यावेळी खेळतो त्यांना सपोर्ट सुद्धा भरपूर असतो. खेळही चांगला आहे आणि खेळ चांगला असो या नसो सपोर्ट महत्वाचा आहे. या संघाचे खंदे समर्थक आपण पाहिलं तर किशोर पाटील आहेत. प्रवीण चांगली गोलंदाजी आपल्या पाहायला मिळते. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलं. एकदा तर वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न रमेश कडनं तिथे मिस फिल्डिंग झाली आणि आता बघायचे धावा किती मिळत आहेत. संतोष सरांचा इशारा देऊ चौकार. 4 धावा मिळाल्यात. थोडीशी घाई दाखवली इथे रमेशने. घाई दाखवली कारण की अति घाई संकटात नाही असे म्हटलं तर 7 धावा झालेल्या आहेत. पहिल्या इनिंग मध्ये नारिवली संघाची फिल्डिंग थोडीशी खराब झाली. प्रवीण चांगली गोलंदाजी मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवले. मागच्या चेंडूवरती जरूर चौकार आला, मला तिथे मिस फिल्डिंग झाली होती. मिस फिल्डिंग झाल्यानंतरही टाळ्या वाजवल्या जातात कॅप्टन विनोद पाटीलच्या माध्यमातून. त्यांना माहिती आहे खेळाडू आहे त्याच्याकडे चुकी होणारच आहे. आता त्या चुका तुम्हाला सुधारायच्या आहेत. एक सिंगल मिळाली, अजूनही मोठे फटके येत नाहीयेत. इथे फलंदाज बाद. लक्ष्मण गोरपेकरची खेळी समाप्त. पहिला धक्का आईगावदी नारिवली 40+ संघाला. लक्ष्मण बॅक टू द पॅव्हेलियन. 8 या धावसंख्येवरती काय गोलंदाजी केली आहे. 70 धावा ऑलरेडी उभारल्या आहेत. 71चं टार्गेट आहे. क्वार्टर फायनलची मॅच आहे. इथून मॅच जिंकली तर एक ट्रॉफी पुन्हा संदप गावामध्ये जाऊ शकते. नारिवली मॅच जिंकतो, नारिवली गावामध्ये ट्रॉफी जाऊ शकते. ट्रॉफीसाठी लढत सुरू आहे खास करून आणि इतकं सोपं नाहीये. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. अजूनही मोठे फटके आले नाहीयेत. जवळजवळ आपण पाहिलं तर अशोक पाटीलला 9 चेंडूचा खेळ संपलाय. मला वाटतं एक चौकार आला रमेशकडनं, ती मिस फिल्डिंग झाली. मात्र त्यानंतर अजूनही एकही मोठा फटका, आत्मविश्वासाचा फटका एकही आला नाहीये. प्रयत्न सुरू आहेत. कैलास गोरपेकर येत आहेत 3ऱ्या क्रमांकावरती. चांगली बॅटिंग करावी लागेल कैलासला. चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. संघ अडचणीत आहे आता. इथे मात्र चेंडू घेऊन काढतोय क्षेत्ररक्षक डीप मध्ये. रमेश थोडासा वेळ घेत आहेत. थोडीशी दुखापत सुद्धा रमेशला झाली पहिल्या इनिंगच्या शेवटच्या चेंडूवरती.
2 धावा मिळाल्यात कैलासला. 2 धावसंख्या आता मात्र दुहेरी अंकामध्ये 10. 1 गडी बाद 10. राजू काटे अजूनही मैदानात आहेत. 2 अर्धशतक या सीझन मध्ये या खेळाडूच्या नावावरती सुद्धा आहेत. यष्टीरक्षक आपण पाहिलं तर शशांक पाटील आहेत. शॉर्ट थर्डमॅनला मधुकर आहेत. गलीमध्ये गिरीश पाटील आहेत. शॉर्ट फाईन लेगला जगदीश आहेत. हा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून खेळत आहेत. पुन्हा रमेश पाटीलकडे चेंडू ट्रॅव्हल झालाय. फिल्डिंग चांगली झाली आहे. फिल्डिंग चांगली झाली आता. एकच धाव मिळेल. रमेशला माहिती आहे 1-2 धावेने आपल्याला काही फरक पडणार नाही. आपल्याला फक्त चौकार षटकार थांबवायचे आहेत. आता 11 धावा झाल्यात. अजूनही मोठे फटक्यांच्या शोधात आहे नारिवली संघ. इथे मात्र स्वीपचा प्रतिम फटका. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला विनोद होते. मात्र ते चेंडूने थोडासा जास्त बाउन्स घेतला. त्यामुळे चेंडू सीमा पार जाईल. चौकार. विनोद इथे काहीच करू शकत नाहीये कारण चेंडूने जास्त बाउन्स घेतलाय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकात फक्त 15 धावा तुम्हाला धावपल कधी पाहायला मिळतात. 18 चेंडू मध्ये अजूनही 56 धावा करायचे त्या मॅच मध्ये. कारण टार्गेट आपण पाहिलं तर 71 धावांचे 71 चेस करायचे आहेत आईगावदेवी नारिवली संघाला. भगवा चषक येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जर पाहिलं त्या स्पर्धेमध्ये सुद्धा याच 2 संघामध्ये पहिलीच मॅच आहे. स्मरणिका पाटील 11 संघ विरुद्ध नारिवली. नारिवली आणि देसाईमध्ये सुद्धा भरपूर मॅचेस झालेत. संदर्भ आणि नारिवली मध्ये सुद्धा एक मॅच आता येणाऱ्या काळामध्ये तुम्ही पाहणार आहात. तर समृद्धी हरेश पाटील यांच्याकडनं जर सुभाष पाटील हॅट्रिक पूर्ण करतोय तर 1,500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. समृद्धी हरेश पाटील यांच्याकडे पारितोषिक आहे. सुभाष पाटीलसाठी एसपी साठी एसपी पॅनेलचे खूप चांगले पंच आहेत. 18 चेंडूमध्ये 56 आता करायचे आहेत. 15 धावा झालेल्या आहेत. आमच्या ऑफिशियल स्कोरर अशोक पाटील आहेत. खूप चांगली माहिती ते आम्हाला देत आहेत. पहिल्या इनिंगमध्ये थोडीशी दुखापत आपण पाहिली रमेशला. 18 चेंडूमध्ये 56 धावा थोड्याशा महाग वाटल्यात. मात्र अशक्य नाही आहेत काटे नारिवली संघाटी. जर राजू काटे मैदानात थांबतायत बॅटचा फेस खोलतायत एखाद्या षटकात 20-25 धावा आल्या तर कदाचित मॅचला अजूनही कलाटणी मिळू शकते. मॅच संपली नाहीये अजूनही. पहिला चेंडू आणि शशांक वेगाने आले होते मात्र त्यांच्या प्रयत्नाने यश मिळत नाहीये. तर साई शेलार यांच्याकडे एक पारितोषिक आले. जर सुभाष 2 बिमर चेंडू टाकतायत तर 1,000 रुपये. एक वेगळं पारितोषिक आहे. जर 2 बिमर चेंडू टाकले तर सुभाष गोलंदाजी करू शकत नाहीये. तर साई शेलारांनी एक वेगळं पारितोषिक लावलंय. इथे चेंडू भरपूर उंच गेलाय. क्षेत्ररक्षक कोणी नाही आणि चेंडू 1 बाउन्स सीमा पार जाईल. 4 धावांसाठी गुड शॉट. साई शेलार आणि सुभाष पाटील खूप चांगले मित्र आहेत मैदानाच्या बाहेर. कदाचित ते पारितोषिक त्यांनी लावलंय 2 बिमर साठी 1,000 रुपये. धावसंख्या 20 धावा झालेत. स्मरणिका पाटील 11 संदर्भ संघ भरपूर फॉर्म मध्ये हा संघ. रबर बॉलची शेवटची स्पर्धा आपण पाहिली आडवली येते त्या स्पर्धेत चॅम्पियन झाला होता. कमलपाडा संघाला त्याने पराभूत केलं फायनल मध्ये. आणि सीझनची पहिली स्पर्धा आपण पाहिली टेनिस बॉलची तर कोळेगावची पहिली स्पर्धा या संघाने जिंकली. म्हणजे शेवटही चांगलं झालं रबर बॉलचं आणि टेनिस बॉलची सुरुवात चांगली झाली. त्यावेळी नेहमी असं म्हटलं होतं सुरुवात चांगली झाली की शेवट चांगलं होतं. धावा 20 झाल्यात. 51 अजूनही करायचे त्या मॅच मध्ये. इतकं सोपं नाहीये. तिसरं षटक आहे. चॉईस केलेलं होतं मला वाटतं. चॉईस केलेलं आहे बाळूपाडे यांच्याकडे चॉईस केलेलं आहे. चेंडू काढण्याचा प्रयत्न तर सुरू आहे मात्र अजूनही टाइम लागेल. 20 धावा झाल्यात. 51 अजूनही करायचे आहेत. थांबायचे सुभाष सर कारण नवीन चेंडू आल्यानंतर बऱ्याच वेळा काही संघांचं नुकसान होतं मित्रांनो.
आता मॅच चेंडू आलेला आहे. राजू काटेने सुरुवात तर केलेली आहे. कारण राजू काटे असा खेळाडू आहे मित्रांनो, कधी की तो मॅचलाही कलाटणी देऊ शकतो. 2 अर्धशतक त्याच्या नावावरती आहेत या सीझन मध्ये. तर अजूनही मॅच संपली नाहीये, मॅच अजूनही ऑन आहे. समृद्धी हरेश वाळे यांच्याकडनं हॅट्रिक साठी 1,500 रुपये सुद्धा सुभाषसाठी. अजून एक चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळत होता लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक रमेश. फिल्डिंग चांगली झाली रमेशची. रमेश पाटील बॅटिंग चांगली करतात, फिल्डिंग चांगली करतात. यशस्वी यष्टीरक्षक म्हणून त्यांची भूमिका बऱ्याच वर्ष रेग्युलर संदर्भ संघाटी सुद्धा राहिली. पण जास्त यष्टेशन ते आता करत नाही, कारण की शशांक यष्टीरक्षकाची भूमिका पाहतात. इथे फटका चांगला आहे. चेंडू जाईल लॉंग ऑनच्या वरून सीमा पलीकडं. षटकार. धावा आलेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. धावसंख्या 28. सुभाष राईट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र अजून एक चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. राजू काटे ऑन फायर. काय फटका होता, काय नजाकत होती, काय टायमिंग होतं. 34 धावा झाल्यात. 71 धावा चेस करायच्यात मात्र राजू काटे सांगतायत मॅच संपली नाहीये, अजूनही मॅच ऑन आहे. 37 धावा अजूनही करायच्यात 13 चेंडू मध्ये. हा चेंडू फुलटॉस चेंडू होता. गॅप भरपूर मोठी आहे. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून चेंडू सीमा पार जाईल. चौकार. राजू काटे ऑन फायर. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकात धावा आपण पाहिलं तर अशोक पाटील आम्हाला माहिती देतील. 38 38 धावा झाल्यात. 18 चेंडूचा खेळ संपलाय. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडू मध्ये 33 धावा या मॅच मध्ये अजूनही नारवली संघाला करायचे. ज्या धावा रमेश पाटीलने ज्या केल्या झेल सुटल्यानंतर त्याच धावा कुठेतरी आता बॅलन्स आहेत. तर 12 मध्ये 33 करायचे आहेत. राजू काटे जर मैदानात थांबले तर कठीण नाहीयेत ऐगावदेवी नारवली संघाटी. पुढची क्वार्टर फायनलची मॅच स्वर्गीय शिवाजीदादा शेलार क्रिकेट संघ खंबालपाडा 40+ विरुद्ध नागाव 40+. आणि त्यानंतर तिसरी क्वार्टर फायनल आपण पाहिली तर गावदेवी खार्डी विरुद्ध खिडकाली. 24 संघाने या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. 6 संघ आता उरलेत. कोणते 3 संघ टॉप 3 मध्ये असतील यासाठी 3 मॅचेस रंगतदार तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. 12 चेंडू मध्ये 33 करायचे आहेत. 18 चेंडू 56 धावांची गरज होती. 17 चेंडू 55 समीकरण आलं. 16 चेंडू 51 समीकरण आलं. 15 चेंडू 49 समीकरण तुम्ही पाहिलं. 14 चेंडू 43 समीकरण पाहिलं. 13 37 समीकरण आलं आणि आता 12 33 समीकरण आले. 12 चेंडू 33 या मॅच मध्ये आपल्याला करायचे आहेत. कठीण असं काही नाहीये क्रिकेटमध्ये. 18.50च्या सरासरीने धावा करायचे. अरुण गोरपेकर काहीतरी कानमंत्र देत आहेत. अरुण गोरपेकरला माहिती आहे या क्रीडांगणामध्ये 33 धावा महाग नाहीयेत आणि हेच सांगितलं असेल राजू काटेला की जर तू मैदानात थांबला, कैलासने चांगली बॅटिंग केली तर 33 धावा अजूनही बनवू शकतात. या षटकात 15-16 धावा आल्या तर शेवटच्या षटकात 17 धावा बनवू शकतात. असंच काहीतरी कानमंत्र दिलं असावं. प्रवीण पाटील येत आहेत दुसऱ्या स्पेलमध्ये. 12 चेंडू मध्ये 33 धावा करायच्या आहेत. प्रवीण पाटीलचं षटक या मॅच मध्ये आता खूप महत्वाचं आहे कारण या टीमचा तो मुख्य गोलंदाज आहे. 12 चेंडू 33. पहिला चेंडू सुरेख होता. अकरा चेंडू आणि 33 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. मॅच रंगतदार होऊ शकते. तर प्रवीण पाटीलचं षटक या मॅचचं भरपूर काही सांगून जाईल कारण टीमचा चांगला गोलंदाज आहे. इथे फटका चांगला आहे मात्र मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. रमेश पाटील कोणतीही चूक करत नाही आणि फलंदाज कैलासची खेळी इथे समाप्त. कैलासची खेळी समाप्त झाली. फटका चांगला होता मात्र झेलही चांगला टिपला रमेश पाटीलने.
10 चेंडू आणि आता 33 धावा करायचे आहेत. 12-33 समीकरण होतं, त्यानंतर समीकरणाला 11-33 आणि आता 10-33. मॅच मध्ये तुम्ही पाहू शकाल पिंपलादेवी चषक मानपाड्याच्या स्पर्धेतील चॅम्पियन संघ तुम्हाला पाहायला मिळेल. उंबारली चषक मध्ये सुद्धा उपविजेता होता. शिडूनच्या स्पर्धेत सुद्धा चॅम्पियन होता. चांगला संघ नागाव आणि त्यांना फाईट करेल तो खंबालपाडा संघ अजूनही चॅम्पियनशिपच्या शोधात आहे. रनर अप राहिलेला आहे. थर्ड क्रमांकही मिळाले. हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने खेळत आहेत. एक सिंगल मिळेल इथे. राजू काटेकडे स्ट्राईक आली. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 32 धावा करायचे आहेत. 9 चेंडू मध्ये 32 धावा. बऱ्याचशा स्पर्धेमध्ये हेच संघ तुम्ही पाहतायत. नारिवली, संगम, देसाई, खंबालपाडा, नागाव, मनपाडा हे संघ तुम्हाला सातत्याने पाहायला मिळत आहेत. त्यांचा खेळ चांगला झालाय खूप. शॉट फाईन लेगला फलंदाज बाद होईल मनोहर. जगदीश होते शॉट फाईन लेगला. एक धाव ऍड होईल. चांगली फिल्डिंग झाली. 8 चेंडू 31 धावा अजूनही करायचे आहेत. संतोष काटे आलेत. सिंगल डबलने मॅच जिंकणं थोडस कठीण आहे. राजू काटेचे प्रयत्न तर सुरू आहेत, म्हणजे त्याच्या प्रयत्नांना यश मिळत नाही अजूनही. मागच्या षटकात सुभाषच्या विरोधात त्यांनी चांगली बॅटिंग केली. प्रवीण पाटील या टीमचा मुख्य गोलंदाज आहे. फिरकी गोलंदाज आहे. त्याच्या फिरकीवरती नक्कीच बऱ्याच वेळा फलंदाजांना नाचवलं जातं. चांगलं इन्स्ट्रक्शन तुम्हाला पाहायला मिळते. शशांक पाटील. सात चेंडू आणि 31 धावा करायच्यात. तुम्हाला जर्सी सुद्धा कंपल्सरी लक्षात घ्या. आणि 1 रनची पॅनल्टी आहे. आता 40+ संघटनेचा नियम काय तर इनिंग ब्रेक मध्ये टॉस झाला नाही तरी दुसऱ्या इनिंगच्या शेवटच्या चेंडूच्या आत टॉस होणं गरजेचं आहे. इनिंग ब्रेक नाहीये. आता आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करतोय. चौकार आलाय. 6 चेंडू मध्ये आता 27 करायचे आहेत. 6 चेंडू 27 धावा हव्या आहेत. आणि आपण पाहिलं तर मकर संघाची मॅच लगेच डोळ्यासमोर येते. वाडेकर विरुद्ध काटई आणि सिद्धू पाटील धावा केल्या होत्या. सिद्धू त्या स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीजची बाईक वाडेकर संघाच्या सिद्धूला मिळाली. सिद्धूने 6 चेंडू 27 धावांची गरज असताना नॉन स्ट्रायकरच्या बॅट्समॅनने एक सिंगल घेतली. त्यानंतर 5-26चं समीकरण आलं आणि त्यानंतर 5 चेंडू मध्ये 26 धावा सिद्धू पाटीलने केल्या होत्या. इथे तसंच काही पाहायला मिळेल का? मात्र 40+ क्रिकेट आहे. संतोष काटेत, राजू काटेत मिळू शकतो कदाचित. मात्र गिरीश पाटील सारखा एक चांगला गोलंदाज आहे. व्हेरिएशन चांगलं आहे त्याच्याकडे. अनुभव भरपूर वर्षाचा आहे. भरपूर क्रिकेट ते खेळलेले आहेत रेग्युलर साठी सुद्धा. चेसिंग कंपल्सरी त्यामुळे 27 धावा कराव्याच लागणार आहेत. थोडस व्हॉल्यूम द्या. हॅलो. 6 चेंडू 27 धावा. धन्यवाद. गिरीश पाटील येत आहेत. सुभाष पाटील थोडस क्षेत्रक्षेत्रामध्ये बदल करतायत. SP मिड विकेटला रमेश पाटील आहेत. तर अजून एक पारितोषिक साई शेलार यांच्याकडे येतोय. सुभाष पाटील जर जेल सोडतायत तर 1000 रुपये वेगळं पारितोषिक. कारण की संतोष काटेने जेल सोडला त्यालाही 500 रुपये मिळाले. सुभाषने जेल सोडला तर साई शेलार यांच्याकडे 1000 आहेत. म्हणजे या स्पर्धेत वेगवेगळे पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळत आहेत. मात्र खूप टप्प्याचा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय आणि चेंडू जाईल सीमा पार. दीपक चौधरी सरांचा इशारा येतोय. चौकार. 5 चेंडू 23 धावा. नक्कीच SP सांगतायत थोडस शांतता ठेवा. तर समृद्धी पाटील यांच्याकडनं सुभाषने झेल घेतला तरी 500 रुपये. 5 चेंडू 23 धावांची गरज आहे.
5 चेंडू 23 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग, काही घडू शकतं मॅच मध्ये. 5 चेंडू 23. इथे चेंडू उंच गेलाय. एसपी झेल खाली येत आहेत आणि 500 रुपयाचं पारितोषिक त्याला मिळणार आहे समृद्धी पाटील यांच्याकडनं. 500 रुपयाचं कॅश प्राइज मिळालंय. झेल सुटला असता तर 1000 मिळाले असते. साई शेलार यांच्याकडनं. 4 चेंडू 23 आता या मॅच मध्ये करायचे आहेत. 4 चेंडू 23 धावा. राजू खाटेकडे स्ट्राईक आहे, ही जमेची बाजू आहे. मात्र राजू खाटेला 4 षटकारच आता मारावे लागणार आहेत. तीन चेंडू 3 षटकार आम्ही पाहिले होते. हिरामन कोळेगावचा हिरामन मात्रे, ज्याला पैठणी साडी मिळाली आकर्षण चषक मध्ये. इथे 4 षटकारांची गरज आहे आणि ताकद आहे राजू काटेकडे. मात्र गोलंदाज सुद्धा तेवढा चांगला आहे, विसरून चालणार नाहीये. मात्र झेल ड्रॉप झालाय मला वाटतं. मात्र गिरीश पाटीलला आपण पाहिलं तर नाराज होणार नाही, कारण गिरीश पाटीलला माहिती आहे. गिरीश पाटील सांगतायत बरोबर आहे, कारण की धाव मिळाली नाहीये. चेंडू डॉट आहे. गिरीश पाटीलच्या विरोधात 4 षटकार ठोकणं इतकं सोपं नाहीये. त्याच्याकडे भरपूर वर्षाचा अनुभव आहे, वेरिएशन चांगलं आहे आणि अनुभव ते पणाला लावतायत. ज्यांना मामांचे आगमन झालंय, विजयदादा शेलार यांचे आगमन झालंय, त्यांचं हार्दिक स्वागत. आणि आता 3 चेंडू मध्ये अशोक पाटील आपण पाहिलं तर 23 धावा बनणं थोडंसं कठीण आहे. इथे मात्र कौतुक करेल, कारण ज्यावेळी पहिला चेंडू चौकाला आला गिरीश दादांना लगेच काहीतरी सूचना सुभाषने केल्या, एसपी ने केल्या. आणि आता समृद्धी पाटील यांच्याकडे 500 रुपये, सुभाष पाटील यांच्यासाठी जेलसाठी, संतोष काटेसाठी सुद्धा 500 रुपये आहेत. ते मॅच संपल्यानंतर आपण देणार आहोत. दोन चेंडू 23 धावा होणं कठीण आहे. राजू काटेंच्या प्रयत्नाने यश मिळालं नाहीये आणि आता 7व्या ट्रॉफीच्या दिशेने जवळजवळ वाटचाल करतोय स्मरणिका पाटील 11 संदप संघ. वैभव पाटील पुरस्कृत हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. अजून एक डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळेल का? मात्र नाही, स्ट्राईक रोटेट करतायत. शेवटचा चेंडू नक्कीच नवीन आलेले बॅट्समन सुभाष पाटील, आमचे सहकारी समालोचक जगदीश दत्ता पाटील यांचे बंधुराज सुभाष पाटील. शेवटचा चेंडू आणि स्मरणिका पाटील 11 संदप संघ पोहोचला या स्पर्धेच्या सुपर 3 मध्ये. 7वी ट्रॉफी आपल्या दिशेने वाटचाल करत असा 7व्या ट्रॉफीच्या दिशेने वाटचाल करतोय भरपूर फॉर्म मध्ये. ज्या प्रकारे वाकलन संघाला तुम्ही पाहताय आणि 40+ मधला नक्कीच वाकलन संघ आहे, ज्या पद्धतीने त्यांचा खेळ राहिलाय. अभिनंदन वैभव पाटील, जे या संघाचे लकी पॅकर्स आहेत. स्मरणिका पाटील 11 संदप संघ पोहोचला आहे. जर्मन दातिली 40+ संघाच्या सुपर 3 मध्ये ट्रॉफीच्या दिशेने वाटचाल करणारा पहिला संघ ठरतोय. सेकंड करायचे तुम्हाला, मात्र नमस्कार तुम्ही करू शकता, सेकंड नाही. 40+ संघटनेचे काही नियम आहेत ते आपल्याला फॉलो करायचे आहेत. खूप चांगली भूमिका दीपक चौधरी आणि संतोष पाटील उर्फ बाळू यांची राहिली या मॅच मध्ये.